नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. समाज कल्याण विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिलं जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, तो कोणी या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही किंवा परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17/4/2026 पर्यंतची या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आपण आलेलो आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांच्या कार्यालयामार्फत संगणक ऑपरेटर या पदासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलं. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी संगणक ऑपरेटर या पदासाठी वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. कोणत्याही शाखेचे पदवीधर तुम्ही असाल आणि संगणकाकरता आवश्यक या ठिकाणी असेल, इंग्रजी आणि मराठी भाषेचं टायपिंग प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल आणि 5 वर्षाचा कार्यालयीन संगणक ऑपरेटर म्हणून अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वॅकन्सीज या पदासाठी एकूण या ठिकाणी निघालेल्या आहे. 11 महिन्याच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती नियुक्ती तुमच्या या ठिकाणी केली जाणार आहे. या ठिकाणी तुम्हाला मासिक वेतन जे आहे 20,000 रुपये दरमहा इतकं या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर या ठिकाणी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून या ठिकाणी मुलाखतीसाठी आयोजन करण्यात आलेलं आहे. 17/4/2026 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रद्धानंद पेठ, नागपूर बी विंग, पहिला माळा, रूम नंबर 101 येथे या ठिकाणी तुमची मुलाखत जी आहे घेतली जाणार आहे. या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. उमेदवारांची निवड जी आहे गुणवत्तेच्या आधारे या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. चॅनलला जर अद्याप आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.